शिंदे साहेब आणखी किती बळी घेणार? मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बीडच्या सभेतून हा सवाल केलाय। तर भुजबळांना जातीय दंगली घडवायच्या आहेत असा आरोपही जरांगेंनी भुजबळांवर केलाय। तर लवकरच नावं सांगणार त्याला पाडायचं म्हणजे पाडायचं असं आवाहनही मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना केलंय। बीडमध्ये मनोज जरांगेंची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली झाली आहे। या रॅलीला अभूतपूर्व गर्दी असल्याचंही जरांगे यांनी यावेळी म्हटलं। शिंदे साहेब तुम्हालाही सांगतो, तुम्हाला किती बळी घ्यायचे आमच्या मराठ्यांचे? आणखी 350-400 पेक्षा जास्त बलिदान आमचे गेलेत। वेदना काय असतात तुम्हाला नाही कळायच्या। एकदा आत्महत्या झालेल्या घरात जाऊन बघा। ज्या मराठ्याच्या आमच्या भावानं बलिदान दिलंय त्याच्या घराचा फक्त एकदा उभरा ओलांडा, त्या घरात तुम्हाला फक्त आणि फक्त काळोख आणि वेदनाच दिसतील। तुम्ही फुकट पैशावर जगणारे लोक, मराठ्याने दिलेल्या सत्तेच्या जीवावर जगणारे तुम्ही, तुम्हाला माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना नाही कळायच्या। आमची शांतता आहे, संयम आहे म्हणून आम्ही काय करणार? तुम्हाला वाटतं का त्यांनी तुमच्या नेत्याने एकदा शब्द काढला होता, संयम धरा, निवडणूक झाल्यावर बघू असे म्हणले होते म्हणून तुम्ही संयम धरला समजा त्या टायमाला ना आता हाणायला लागलात। आणि आम्ही आता मजा बघतो, तुम्हाला वाटतं का आम्ही भेटतो? आम्ही शांत ठेवायचं आम्हाला राज्य, राज्यात दंगली होऊ द्यायचं नाही। छगन भुजबळचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही। छगन भुजबळचं स्वप्न हे दंगली व्हावात। आम्हाला वाटतं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, काही व्हायचं नाही। नाही तर तुमच्याजवळ आहे ते सगळं आमच्याजवळ आहे ना। तसं पाहिलं तर मी ह्या बारे नावच घेणार आहे, पाडा म्हणून डायरेक्ट। जर यांनी आरक्षण नाही दिलं तर आपण डायरेक्ट सांगणार आहेत नाव घेऊन पाडा। कार्यक्रमच संपला पाहिजे लगेच। करताना पण नक्की सगळे मग कुणी देऊ म्हणतो, कुणी देऊ